फोन करा फोन करा जन्मस्थळ असलेल्या वाटेगावपासून पुण्याच्या या सारंगबागेच्या पोटापोटी पुतळ्यापर्यंत आमची क्रांतीज्योत साहित्य दिंडी या ठिकाणी निघते आणि तो पायी मशाल आम्ही पेटवली. खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंना इतका पाठिंबा होऊन देखील आत्ताचं जे असलेलं गेंड्याच्या कातडीचं सरकार हे त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देत नाही. याच्या मागे जातच आहे, याच्या पलीकडे दुसरं काय म्हणता येणार नाही. कारण त्याचं असं आहे की सत्तेत असताना देखील आम्ही त्या असलेल्या महाराष्ट्र सरकारचं 13वं या ठिकाणी आमची मुंडनं करून देखील घातली. आमच्या संघटनेनं तो कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांनी आम्हाला वारंवार सांगितलं की राज्यात आमचं सरकार आहे, देशातही आमचं सरकार आणि सगळीकडे आमचं सरकार आलं तर आम्ही अण्णाभाऊंना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊ. आज राज्यातही सरकार त्यांचं आहे आणि देशातही सरकार त्यांचं आहे. मात्र सरमजाई सनातनी औलादी जे असतात त्यांच्या खऱ्या अर्थानं गळ्यामध्ये घातलेलं जानवं जोपर्यंत ते काढत नाही तोपर्यंत एका उपेक्षित समाजाला असलेला तो युगपुरुष, तो महापुरुष कधीही दिसत नाही. अशीच व्यथा आहे. मी तर या आपल्या अत्यंत चांगल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून झोपडपट्टी सुरक्षा दलाचा एक शिलेदार म्हणून या ठिकाणी जाहीररित्या सांगतो, या सरकारला सांगतो, केंद्राच्या आणि राज्याच्या देखील जर त्यांनी लवकरात लवकर अण्णाभाऊंना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केला नाही तर लक्षात ठेवा आमच्यासारखी तरुण पोरं जीव गेला तरी चालतील, मात्र तुमच्यासारख्यांना पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या मंत्र्यांना वावरू सुद्धा देणार नाही.